पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम मार्कुस शुभवर्तमान अध्याय 5 मराठी। मार्कुस शुभवर्तमान अध्याय 5 मार्कुस शुभवर्तमान अध्याय 5 गर्सेकरांच्या देशातल्या भूतग्रस्तास बरे करणे। गर्सेकरांच्या देशातल्या भूतग्रस्तास बरे करणे। मग ते सरोवराच्या पलीकडे गर्सेकरांच्या देशात आले आणि तो मचव्यातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला असा एक मनुष्य कबरातून निघून त्याला भेटला। तो कबरेत राहत असे व त्याला साखळ्यांनी देखील आता कोणाच्याने बांधून आवरवेना, कारण त्याला पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळ्यांनी बांधले असतानाही त्याने साखळ्या तोडून टाकल्या व बेड्यांचा चुराडा केला, म्हणून कोणाच्याने त्याला वश करवेना। तो नेहमी रात्रंदिवस कबरामध्ये व डोंगरामध्ये राहून ओरडत असे व धोंड्यांनी आपले अंग ठेचून घेत असे। तो येशूला दुरून पाहून धावून आला व त्याच्या पाया पडला आणि मोठ्याने ओरडून बोलला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तुझा माझा काय संबंध? मला पिडशील तर तुला देवाची शपथ। कारण त्याने त्याला म्हटले होते, अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ। त्याने त्याला विचारले, तुझे नाव काय? त्याने उत्तर दिले, माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत आणि आम्हास या देशातून घालवू नको, अशी त्याने त्याला विनंती केली। तेथे डोंगराकडे डुकरांचा मोठा कळप चरत होता। तेव्हा भूतांनी त्याला विनंती केली की आम्ही त्या डुकरामध्ये शिरावे, म्हणून त्याचकडे आम्हास लावून दे। मग त्याने त्यास परवानगी दिली। मग ते अशुद्ध आत्मे निघून त्या डुकरामध्ये शिरले आणि तो कळप धडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व ती सरोवरात गुदमरून मेली। ती सुमारे 2000 होती। मग डुकरे चरणाऱ्यांनी पळत जाऊन नगरात व शेतामळ्यात हे वर्तमान सांगितले। तेव्हा काय झाले हे पाहावयास लोक आले। ते येशूजवळ आल्यावर त्यांनी भूतग्रस्ताला, म्हणजे ज्यात सैन्य होते, त्याला वस्त्र पांघरलेले व शुद्धीवर आलेले असे पाहिले आणि त्यास भीती वाटली। हे ज्यांनी पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताविषयीची व डुकराविषयीची हकीकत त्यास सांगितली। तेव्हा तुम्ही आमच्या प्रांतातून निघून जा, अशी ते त्याची विनवणी करू लागले। मग तो तारवात बसताच जो अगोदर भूतग्रस्त होता त्याने मला आपल्याजवळ राहू द्यावे अशी त्याला विनंती केली, परंतु त्याने त्याला येऊ दिले नाही। तर त्याला म्हटले, तू आपल्या घरी स्वकीयांकडे जा व प्रभूने तुझवर दया करून तुझ्यासाठी केवढी मोठी कार्य केली हे त्यास सांग। तेव्हा तो निघाला आणि जी मोठी कार्ये येशूने त्याच्यासाठी केली होती ती दकापलीस येथे प्रसिद्ध करू लागला। तेव्हा सर्वांस आश्चर्य वाटले। याईराच्या कन्येस जिवंत करणे व रक्तस्रावी बाईस बरे करणे। याईराच्या कन्येस जिवंत करणे व रक्तस्रावी बाईस बरे करणे। मग येशू मचव्यात बसून पलीकडे परत गेल्यावर त्याजवळ लोकांचा मोठा समुदाय जमला। तेव्हा तो सरोवराजवळ होता। मग याईर नामे एक सभास्थानाचा अधिकारी आला व त्याला पाहून त्याच्या पाया पडला। त्याने त्याला फार विनवणी केली की माझी लहान कन्या मरावयास टेकली आहे, ती बरी होऊन वाचावी, म्हणून आपण येऊन तिजवर हात ठेवावे। मग तो त्याच्याबरोबर गेला। तेव्हा लोकांचा मोठा समुदाय त्याच्या मागून चालला व त्यांनी त्याच्या भोवती गर्दी केली। तेव्हा 12 वर्षे रक्तस्राव होत असलेली एक स्त्री होती। तिने बहुत वैद्यांच्या हातून पुष्कळ दुःख सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चिले होते, तरी बरी न होता तिचा रोग अधिक झाला होता। ती येशूविषयीच्या गोष्टी ऐकून त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली। तिने म्हटले, मी केवळ याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईल।
तेव्हा लागलाच तिच्या रक्ताचा झरा सुकून गेला व आपण त्या पिढेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव झाला. येशूने आपणातील शक्ती निघाली हे तक्षणी आपल्या ठाई ओळखून गर्दीमध्ये वळून म्हटले, माझ्या वस्त्रास कोणी स्पर्श केला? त्याचे शिष्य त्याला म्हणाले, लोकसमुदाय आपल्याभोवती गर्दी करीत आहे हे आपण पाहता आणि मला कोणी स्पर्श केला हे कसे म्हणता? मग जिने हे केले तिला पाहावयास त्याने सभोवार नजर फिरली. तेव्हा ती स्त्री आपणाकरता जे काही करण्यात आले होते ते लक्षात आणून भीत व कापत त्याचकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्याला सर्व वृत्तांत खरा सांगितला. त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. सुखरूप जा आणि आपल्या पिढेपासून मुक्त आहेस. तो हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या इथून कोणी येऊन त्याला सांगितले की तुमची कन्या मरण पावली. गुरुजीला आणखी श्रम कशाला देता? परंतु येशू सांगितलेल्या वर्तमानाकडे लक्ष न देता सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, भिऊ नको, विश्वास मात्र धर. त्याने आपणाबरोबर पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान याच्याशिवाय कोणाला येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरी आल्यावर अतिशय रडणारे व आकांत करणारे यांचा गलबला चाललेला त्याने पाहिला. तो आत जाऊन त्यास म्हणाला, तुम्ही कशाला गलबला करता व रडता? मूल मेले नाही, झोपेत आहे. तेव्हा त्यांनी त्याचा उपहास केला. पण त्या सर्वांस बाहेर घालवून मुलाचा बाप व आई आणि आपल्या बरोबरचे इसम यास घेऊन मूल होते तेथे तो आत गेला. नंतर बालिकेचा हात धरून तो म्हणाला, तलिथा कोम, याचा अर्थ, मुली, मी तुला सांगतो, उठ. आणि लागलीच ती मुलगी उठून चालू लागली. ती 12 वर्षाची होती. तेव्हा ते लागलेच अत्यंत विस्मित झाले. हे कोणाला कळू नये म्हणून जपा अशी त्याने त्यास निक्षून आज्ञा केली आणि तिला काही खावयाला द्यावयास सांगितले.